UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। एक्सिस माय इंडियाचा 288 जागांपैकी 226 जागांचा पोल समोर। पोलनुसार राज्यामध्ये महायुती सरकार येण्याचा अंदाज। महायुती 150, महाविकास आघाडीला 110 तर इतर 6 जागा येण्याचा दावा। निकालानंतरचे 48 तास महायुती महाविकास आघाडी दोन्हीसाठी आव्हानांचे। बहुमत किंवा बहुमताच्या जवळ आकडे असणाऱ्यांना फक्त 48 तास मुदत असेल। सत्तेच्या जाव्या इतरांकडे गेल्यास हॉटेल पॉलिटिक्सची शक्यता। एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारीची शक्यता। निकालाला 2 दिवस बाकी। खबरदारी म्हणून पक्ष आपल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार। आम्ही फ्रान्सला जाऊ किंवा इटलीला जाऊ, आमदारांच्या हॉटेल बुकिंगवर आव्हाडांचं मिश्किल वक्तव्य। तर आव्हाडांनी आता फ्रान्सची निवडणूक लढवावी, दरेकरांचा टोला। शिंदे जातील त्या दिशेला जाणार, शिंदेंच्या निर्णयाशी आम्ही बांधील। शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी पवारांसोबत गेले तर काय कराल, या प्रश्नावर शिरसाटांचं मोठं विधान। शिंदेनी ज्या विचाराने युती केली त्यानुसार असं काही होणार नाही। शिरसाटांची भूमिका पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचं वाटत नाही। शिरसाटांच्या वक्तव्यानंतर दरेकरांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये सीएम कोण हे 23 तारखेला सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत सांगणार। नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार असाल तर काँग्रेसनं तसं जाहीर करावं, संजय राऊतांचं वक्तव्य। आमचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हायकमांडला, बहुमत सिद्ध झाल्यानंतर हायकमांड निर्णय घेतील। भावी मुख्यमंत्री पदावर नाना पटोले यांचं उत्तर। विधानसभेच्या निकालाआधीच मुख्यमंत्री पदावरून दावे सुरू। एकनाथ शिंदे पुन्हा सीएम बनतील मला खात्री, संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त। फडणवीस सीएम व्हावेत अशी कार्यकर्त्यांची इच्छा, बावनकुळेंचं विधान। तर निकालानंतर एकत्र बसून सीएम ठरवू, फडणवीसांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये निकालाच्या आधीच अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाचे बॅनर, विकासाचा वादा अजितदादा असं म्हणत समर्थकांकडून बॅनरबाजी। लाडकी बहीण योजनेचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता। राज्यामध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मोठी वाढ। मराठवाडा विदर्भासह राज्यामध्ये भाजपच्या आशा पल्लवी। भाजपला 105 पेक्षा जास्त तर महायुतीला 150हून अधिक जागा मिळतील। महिलांचा वाढलेला मतदानाचा टक्का आमच्या बाजूने, बावनकुळेंची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा मिळणार। 23 तारखेला संध्याकाळी सत्ता स्थापनेचा दावा करू, संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचा सॅटेलाइट सर्व्हे, आमची सत्ता नक्की येणार, संजय शिरसाट यांचं राऊतांना प्रत्युत्तर। गरज पडल्यास अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करू, एक्झिट पोल नंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। महाशक्ती 15 जागांवर विजयी होईल, आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही, बच्चू कडूंचं विधान। संभाजीनगरमध्ये नोट फॉर वोटचा इम्तियाज जलील यांचा आरोप, मतांसाठी भाजपच्या अतुल सावेंनी पैसे वाटले। पत्रकार परिषदेत व्हिडिओ दाखवत जलील यांचा दावा। सोलापूरमध्ये काँग्रेसने ठाकरे गटाऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा आरोप करत ठाकरे गट आक्रमक। प्रणिती शिंदे यांची गाडी फोडण्याचा शरद कोळीचा इशारा। दोन्ही पक्षांचं एकमेकांच्या विरोधात आंदोलन। गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेमध्ये फसवणुकीचा खटला दाखल। एका कंपनीला कंत्राट मिळवून देण्यासाठी $25 कोटी लाच दिल्याचा आरोप, मात्र अदानी समूहाने आरोप फेटाळले। 2014 मधील एका खटल्यात अजित पवारांना बारामती कोर्टाकडून समन्स, उमेदवाराला मतदान न केल्यास गावचं पाणी बंद करण्याची धमकी दिल्याचा याचिकाकर्ते सुरेश खोपडे यांचा आरोप। मालवण पुतळा दुर्घटनेमधील आरोपी चेतन पाटीलला जामीन। 25,000च्या जात मुचलक्यावर मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।